ಸಚಿವರ ಸಭೆಯಲ್ಲಿ 3 ಬೇಡಿಕೆಗಳನ್ನು ಇಟ್ಟಿದೆ ಸಿಜೆಪಿ. ಇದೀಗ ಹೋರಾಟ ಮತ್ತೊಂದು ಹಂತಕ್ಕೆ ಹೋಗಿದ್ದು ನೀಟ್ ಪ್ರಶ್ನೆ ಪತ್ರಿಕೆ ಸೋರಿಕೆ ವಿರುದ್ಧ ಆಕ್ರೋಶದ ಕಟ್ಟೆ ಹೊಡೆದಿದೆ. ಇದರ ಬೆನ್ನಲ್ಲೇ 3 ಬೇಡಿಕೆಗಳನ್ನು ಇಡಲಾಗಿದೆ. ಮೊದಲನೇ ಬೇಡಿಕೆ ಧರ್ಮೇಂದ್ರ ಪ್ರಧಾನ್ ರಾಜೀನಾಮೆಯನ್ನು ನೀಡಬೇಕು. ಎರಡನೇ ಬೇಡಿಕೆ ಮೃತ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ತಲಾ 1 ಕೋಟಿಗಳನ್ನು ಕೊಡಬೇಕು. ಬೇಡಿಕೆ 3 ಪ್ರತಿಭಟನಾ ನಿರತ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಮೇಲಿನ ಎಫ್ಐಆರ್ ವಾಪಸ್ ಪಡೆಯಬೇಕು. ಹೀಗೆ 3 ಬೇಡಿಕೆಗಳಲ್ಲಿ 2 ಬೇಡಿಕೆಗಳಿಗೆ ಕೇಂದ್ರ ಸಚಿವರಿಗೆ ಒಪ್ಪಿಗೆಯನ್ನ ಸೂಚಿಸಿದ್ದಾರೆ. ರಾಜೀನಾಮೆ ಬಗ್ಗೆ ನಿಲುವನ್ನ ತಿಳಿಸಿದ ಸಚಿವರು ನಾಳೆಗೆ 3ನೇ ಸುತ್ತಿನ ಮಾತುಕತೆಗೆ ಈಗಾಗಲೇ ವೇದಿಕೆ ಕೂಡ ಸಿದ್ಧವಾಗಿದೆ. ಧರ್ಮೇಂದ್ರ ಪ್ರಧಾನ್ ರಾಜೀನಾಮೆ ನೀಡಬೇಕು ಅನ್ನುವಂತಹ ವಿಚಾರಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ ಕೇಂದ್ರ ಇಲ್ಲಿವರೆಗೂ ಕೂಡ ತೀರ್ಮಾನಗಳನ್ನು ಕೈಗೊಂಡಿಲ್ಲ. ನಾಳೆ 3ನೇ ಸುತ್ತಿನ ಮಾತುಕತೆಗೆ ವೇದಿಕೆ ಕೂಡ ಸಿದ್ಧವಾಗಿದೆ. ನೋಡಬೇಕು ಏನಾಗುತ್ತೆ ಅಂತ. ಅದರ ಮೇಲೆ ಸಿಜೆಪಿ ಮುಂದಿನ ನಿರ್ಧಾರಗಳು ಕೂಡ ನಿರ್ಧರಿತವಾಗುತ್ತೆ. ಕೇಂದ್ರ ಸಚಿವರ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಇದೀಗ 3 ಬೇಡಿಕೆಗಳನ್ನು ಸಿಜೆಪಿ ಇಟ್ಟಿದೆ. ಜೆಪಿ ನಡ್ಡಾರವರ ನೇತೃತ್ವವನ್ನು ವಹಿಸಿಕೊಂಡು ಸಭೆಯನ್ನು ನಡೆಸಲಾಗಿತ್ತು. ಧರ್ಮೇಂದ್ರ ಪ್ರಧಾನ್ ರಾಜೀನಾಮೆ ಕೊಡಲೇಬೇಕು, ರಾಜೀನಾಮೆ ಕೊಡೋ ತನಕ ಪ್ರತಿಭಟನೆಯನ್ನು ಮಾಡ್ತೇವೆ. ಕೇಂದ್ರ ಸಚಿವರ ಜೊತೆ ಸಭೆ ಬಳಿಕ ಆಶುತೋಷ್ ಹೇಳಿಕೆ, 1-2 ದಿನಗಳಲ್ಲಿ ಪ್ರಧಾನಿ ರಾಜೀನಾಮೆಯನ್ನ ನೀಡುತ್ತಿದ್ರೆ ಸಿಜೆಪಿ ಇಡೀ ದೇಶದಾದ್ಯಂತ ಪ್ರತಿಭಟನೆಗೆ ಕರೆ ಕೊಡುತ್ತೆ. ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಸಂದೇಶವನ್ನ ರವಾನಿಸಿದ್ದಾರೆ ಆಶುತೋಷ್. ಧರ್ಮೇಂದ್ರ ಪ್ರಧಾನ್ ರಾಜೀನಾಮೆ ಕೊಡಲೇಬೇಕು ಅಂತ ಪಟ್ಟು ಹಿಡಿದುಕೊಳ್ತಿದೆ. ರಾಜೀನಾಮೆ ಕೊಡೋ ತನಕವರೆಗೂ ಕೂಡ ನಾವು ಪ್ರತಿಭಟನೆಯನ್ನು ಮುಂದುವರಿಸ್ತಾನೆ ಇರ್ತೀವಿ. ಕೇಂದ್ರ ಸಚಿವರ ಜೊತೆ ಸಭೆ ಬಳಿಕ ಆಶುತೋಷ್ರ ಹೇಳಿಕೆ ಇದು. 1-2 ದಿನದಲ್ಲಿ ಕಾದು ನೋಡ್ತೇವೆ ನಾವು. ಧರ್ಮೇಂದ್ರ ಪ್ರಧಾನ್ ರಾಜೀನಾಮೆ ನೀಡದೆ ಹೋದ್ರೆ ಇಡೀ ದೇಶದಾದ್ಯಂತ ಪ್ರತಿಭಟನೆಗೆ ಕರೆ ಕೊಡಬೇಕಾಗುತ್ತೆ, ಇಡೀ ಚಿತ್ರಣವೇ ಬದಲಾಗುತ್ತೆ ಅಂತ ಸ್ಪಷ್ಟ ಸಂದೇಶವನ್ನ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಆಶುತೋಷ್ ರವಾನಿಸಿದ್ದಾರೆ. सबसे विस्तृत चर्चा धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे को लेकर हुई. बहुत सारे आर्ग्यूमेंट्स सरकार की तरफ से दिए गए, लेकिन हमने सिर्फ और सिर्फ एक बात कही कि जो 21 बच्चे हैं जिन्होंने नीट का पेपर लीक होने के बाद सुसाइड कर ली, उन जानों का जिम्मेदार कौन है, उनका जवाबदेह व्यक्ति कौन है, उनकी अकाउंटेबिलिटी किस पर है. हमने बहुत साफ शब्दों में सरकार को बता दिया कि धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा नॉन नेगोशिएबल है. धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा या उनके कैबिनेट के बर्खास्तगी के बिना यहां पर जो प्रदर्शन चल रहा है, जो पूरे देश भर में प्रदर्शन चल रहा है, वो प्रदर्शन बंद नहीं होगा. ये हमने आज सरकार को साफ शब्दों में कम्युनिकेट कर दिया है. हमने सरकार को यह भी बता दिया कि पूरे देश में इस समय भले ही हमारी शिक्षा को लेके अलग अलग डिमांड्स हो, भले ही शिक्षा सुधार को लेके हमारी 10 अलग डिमांड्स हो, लेकिन इस समय पूरे देश की एक सिंगल डिमांड है धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा. सरकार ने जो डेलीगेशन वहां पर मौजूद था, उन्होंने हमें कल फिर से 3:30 बजे इस मुद्दे पर बात करने के लिए बुलाया है. हमने सरकार को बहुत क्लियरली ये कम्युनिकेट कर दिया है कि हम अब ज्यादा वक्त इस पर जाया नहीं कर सकते. अगर जल्दी धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा नहीं होता है, अगर अगले 1 दिन में 2 दिन में धर्मेंद्र प्रधान को बर्खास्त नहीं किया जाता है, तो फिर कॉकरोच जनता पार्टी की तरफ से एक और कॉल दिया जाएगा, नेशनल कॉल दिया जाएगा 20 जुलाई की तरह. और हमने ये भी सरकार को बता दिया है कि इस बार का जो कॉल होगा वो 20 जुलाई से कई ज्यादा बड़ा होगा, कई ज्यादा व्यापक होगा और राष्ट्रीय स्तर पर होगा. है केमिकल सेक्टर को एक टोटली नए तरीके से भारत में डेवलप करने के लिए एक नई स्कीम की घोषणा हुई है, आज अप्रूव हुई है. और केमिकल भी सेमीकंडक्टर की तरह एक फाउंडेशनल इकोनॉमी है, फाउंडेशनल इंडस्ट्री है. इसलिए बहुत इंपॉर्टेंट था इस इंडस्ट्री के लिए एक नए तरीके से सोचना. मैं दोनों स्कीम्स पे, दोनों पॉइंट्स पे आता हूं.
पहला प्रोजेक्ट है जो कि पहला प्रोजेक्ट है जो अगर आप देखें कर्नाटका और आंध्रा को जोड़ने वाली ये लाइन बेसिकली गुंतकल से बेल्लारी से होसपेट, होसपेट से हुबली और हुबली से आगे अंकोला की तरफ अगर इस रूट को देखें, दिस इज वन ऑफ द मोस्ट इंपॉर्टेंट इकोनॉमिक कॉरिडोर्स. देयर आर स्टील प्लांट्स, देयर आर पावर प्लांट्स, देयर आर सीमेंट प्लांट्स. एक मेजर इकोनॉमिक एक्टिविटी इस एरिया में होती है. दैट्स वाई इफ यू रिकॉल कुछ ही महीनों पहले एक कैबिनेट का अप्रूवल हुआ था फ्रॉम बेल्लारी टू होसपेट, थर्ड एंड फोर्थ लाइन. आज अप्रूवल हुआ है गुंतकल से बेल्लारी, थर्ड एंड फोर्थ लाइन.